दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप, गणपती विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी। ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण, खासदार सुनेत्रा पवारांसह 35,000 महिलांचा सहभाग। मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी, 5,000 कार्यकर्ते आणि 5 वाहनांची मुभा। पण ते असं नाही, एक दिवसाचे नाही, जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलनाला परवानगी द्या, एक दिवसांच्या परवानगीबाबत जरांगे नाराज। मनोज जरांगे आज शिवनेरीवर पोहोचणार। आज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत जरांगेंशी चर्चा करणार। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी सक्रिय, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपूरमध्ये तातडीची बैठक, आरक्षण वाचवण्यासाठी बैठकीत रणनीती ठरणार असल्याची माहिती। गणेशोत्सवाच्या निमित्त 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र, ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य एकाच फोटो फ्रेममध्ये पाहण्याचा योग। गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेवर चकमक, 8 तासांच्या कारवाईमध्ये पोलिसांकडून 4 नक्षलींचा खात्मा, इतरांचा शोध सुरू।